आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुला कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न केलास तर सोडणार नाही मी तुला. घाबरलो मी. अगं त्या दीड दमडीच्या मोलकरणीला घराबाहेर काढण्याचा माझा डाव शेवटचा नव्हता. अजून खूप मोठे डाव खेळायचे. रूपा घराबाहेर गेली. मग हळूहळू ती म्हातारी कमला. मग तुझा बाप. मग तुझी दस्तूर खुद्द मातोश्री मैत्रेयी. तिला या घरातनं बाहेर काढायचंय. मैत्रेयीला देशोधडीला लागून जमिनीत गाडल्याशिवाय मी माझ्या लीला थांबवणार नाही. तू किती उड पण तू माझ्या आईला नीट ओळखत नाहीस. आजवर तिला अनेकांनी त्रास द्यायचा प्रयत्न केला. तिला घराबाहेर काढलं, वेडं ठरवलं, जेलमध्ये टाकलं. पण त्या सगळ्या संकटातून ती बाहेर आलीये. एवढंच काय, आणि तू पाठवलेल्या आत्म्याची तिने काय अवस्था केली ते लक्षात आहे ना तुझ्या? तेव्हा मैत्रिणीसमोर दुष्ट शक्ती हरल्या, पण आता मी स्वतः उतरलोय मैदानात. आणि मी हार मानणाऱ्यातला नाहीये. माझ्या दुष्ट शक्तींचा पुरेपूर वापर करेल आणि तुझ्या आईला मरणात देऊनच संपवेन. तुझ्याकडे असतील भारी दुष्ट शक्ती, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या आईकडे देवी आदिशक्ती. देवी आदिशक्ती ती तुझ्या शक्ती सकट तुझी राख करेल. कुठली शक्ती? आदिशक्ती मला रोखू शकत नाही. अशा किती आदिशक्ती आल्या न गेल्या. माझ्यावर महाकाली प्रसन्न आहे. याआधी मैत्री जिंकली, मी हरलो. कारण मी सोडलेले प्यादे लेचे पेचे निघाले. लेचे पेचे. पण आता तुझ्या आई समोर आणि त्या आदिशक्ती समोर मी उभा आहे, विराट पहाडासारखा. तरीही तुम्हाला दोघींना बंदी बनवून मी रोज नवी खेळ खेळतोय. तिच्या डोळ्यात देखत तुला संपवण्याचा रस्ता बनवतोय. याची त्या मैत्रीला साधी भनक सुद्धा लागलेली नाहीये. याला म्हणतात खरी अलौकिक, असामान्य, अद्भुत शक्ती. शाळेत आम्हाला एक गोष्ट शिकवली, गर्वाचं घर नेहमी खाली असतं. तू कर तुला हवा तितका गर्व, मी तुला तुझ्या कामात यशस्वीच होऊ देणार नाही. ओ, गर्वाचं घर खाली करणार? तू माझं काही वाकडं करू शकत नाहीस. आत्म्याला शक्ती देहाकडून मिळते आणि माझ्याशी दोन हात करायला तुला शरीराची गरज आहे. आणि तुझ्या शरीराची राख झाली आहे. त्यात तुझी सगळी शक्ती मी हिरावून घेतलीये. तू माझा बालही बाका करू शकत नाहीस. जास्त शहाणपणा करू नकोस, नाहीतर तुला नरकात पाठवेन. आला का ध्यानात? तुला जेवढं उडायचं तेवढं उडून घे, मिरवायचं तेवढं मिरवून घे, पण ज्या दिवशी तुझ्या पापाचा घडा भरेल त्या दिवशी तुझा शेवट होईल हे लक्षात ठेव. तुझी अशी अवस्था होईल
की तुझ्या दुष्ट शक्ती तुझ्या कामाला येणार नाहीत. डोक्यात ही गोष्ट नीट फिट करून ठेव. हा यक्का मानलं, त्या मांत्रिकाला मानलं ना भाऊ आपण. नाही म्हणजे त्याने घरात असा काही गेम उलटवला ना की त्याचा तर जबाबच नाही ना बाप्पा. नाही म्हणजे मांत्रिकाने अख्खे चक्क रूपाला घराबाहेर काढलं. रूपाला, ज्या रूपावर त्या मैत्रीचा आंधळा विश्वास होता तिला. आता त्या म्हातारीला कमलाला या घरातून काढू दे म्हणजे झालं. काढणार, तिला सुद्धा तो घराबाहेर काढूनच राहणार ना. तू काळजीच करू नको. मानलं, कमालच केली ना मांत्रिकाने. मांत्रिक बाबा, या या बाबा या. अनेक वर्ष साधना करून दुष्ट शक्तींना संपादित केलंय. माझ्या वेगवेगळ्या शक्तींचा अजून तुम्हाला अनुभव आला नाहीये. आता तर फक्त प्रत्यांच्या ओढली बाण सुटायचा बाकी आहे. नाही ते दिसलंय आम्हाला, पण रूपाला चोरीच्या आरोपात पकडण्याचा प्लॅनही तुम्हीच आखला होता ना. हो, म्हणजे रूपा दागिना काय साखरेचा दाणा सुद्धा चोरणार नाही. पण तिच्या हातात जेव्हा नोटांची बंडलं बघितली ना, मला तेव्हाच वाटलं की ही तुमचीच लीला असणार. अके अगं असा जादू टोना करायला माझा मित्र तरफेच आहे ना. चला, ती रूपा घराबाहेर गेली ना तर ती काय म्हणता ना, ती पार्टी कोणची सक्सेस का फिक्सेस ती करून टाकू ना. चला. ए चंपक, इथेच माती खाता तुम्ही. छोट्याशा यशात पुरवून जाता. आपण अजून यशाचा टोक गाठलेला नाहीये. ज्या दिवशी आपण त्या मैत्रीला संपवू त्याच दिवशी तुम्ही करा जो काही जल्लोष करायचा आहे तो. एकदम बरोबर बोलून राहिला बाबा तू. मी आपलं सहज सहज म्हणून राहिलो होतो. रूपा घराबाहेर गेली म्हणून आनंद साजरा करू नका. उलट त्या मैत्री समोर जाऊन रूपा जाण्याचं दुःख व्यक्त करा आणि तिचं सांत्वन करा. तिच्या समोर सुटकी चेहरे घेऊन जा. तिला संशय यायला नको. ते तुम्ही माझ्यावर सोडा. मी ना सोज्वळ सासू बनवून तिला धीर देते. पण मला सांगा, कमलाचा नंबर कधी येणार? पुढचा वार त्या कमलावरच असणार आहे. नक्की काय करणार आहात? तुम्ही कल्पनाही करू शकत नाही असं काही घडणार आहे या घरात. आज तुम्ही अवाक होऊन फक्त बघत राहाल. मी निघतो. मला इथे जास्त वेळ थांबता येणार नाही. दगडू, मी काय म्हणतो, इथं जे काय घडलं ते रावसाहेबाला फोन करून सांग का? हो हो दादा, नक्की त्यांना लवकर सांग. त्यांनाही खूप आनंद होईल. मी 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 काय म्हणते, फोन करून कशाला सांगायचं? डायरेक्ट त्यांच्या घरी जाऊनच ही गुड न्यूज दे ना. मग ठीक आहे असं म्हणते. मग मी लगेच निघतो. मम्मा मम्मा, इतकी आनंदाची गोष्ट घडली. मी काय म्हणते, आपण काहीतरी स्विच करून खाऊयात का? ती माझ्या मनातलं बोललीस बघ. काय करू, खीर की गुलाबजाम? खीर चालेल, खीर चालेल. चालेल. मम्मा नको नको मम्मा, खीर नको. आपण जर खीर खाल्ली तर त्या मैत्रीला वाटेल आपण दुःखात नाही. शी बाई,
आपण आपला आनंदही साजरा करू शकत नाही मम्मा बेटा. बोला बाबा, काय खबर घेऊन आलाय? तलवारीने वेग घेतलाय, तलवार थांबणार नाही आता अजिबात. त्यामुळे जी काय खबर बात सांगायची ती लवकर सांगायची. बोला. अहो रावसाहेब, अहो म्हणजे एकदम आनंदी आनंद गडे अशी खबर घेऊन आलो ना. आमच्या घरातला तो काळी पैलवान, अहो ती रूपा, तिने घर सोडलं ना. अहो काय करून राहिलो माझी बात, अहो माझी कान, अहो रावसाहेब अहो रावसाहेबचं पोट लागल. ज्या राणीला महालातून बाहेर काढून उद्ध्वस्त करायचंय आपल्याला, ती घरात आरामात बसली आणि तिची दासी घर सोडून गेलीये. याचा निर्लज्जासारखा आनंद काय साजरा करताय? लाज वाटली पाहिजे, लाज. रावसाहेब, अहो रावसाहेब तुम्ही जरा शांत व्हा ना. अहो नीट पूर्ण तर ऐकून घ्या. रावसाहेब, त्या राणीची दासी घराबाहेर गेली ना, त्या राणीची अवस्था एकदम बिचारी होऊन राहिली ना. आणि आपला बावला मांत्रिक तो पण बोलला मला, मैत्रीला जर हरवायचं असेल ना तर तिची माणसं एक एक करून अशी दूर केली पाहिजेत. जेवढा वेळ नाही आमच्याकडे. मैत्रीवर जो घाव घालायचा आहे तो डायरेक्ट घालायचा आता. रावसाहेब, हो रावसाहेब, तुम्हाला पण माहिती आहे ना, मैत्रीला संपवणं एवढं सहज सोपं नाही ना बाप्पा. तिची माणसं अशी दूर गेली तर ती खचून जाणार, आणि एकदा का ती खचली का तिला संपवणं आपल्याला अवघड जाणार नाही. मैत्रीच्या माणसांना घरा बाहेर काढा, नाहीतर ढगात पाठवा. आम्हाला फरक नाही पडत. आम्हाला फक्त रिझल्ट हवेत, रिझल्ट, आणि ते देखील लवकरात लवकर. कळलं? त्या मांत्रिकाला पण जाऊन सांगा ही शेवटची संधी, यापुढे संधी मिळणार नाही. यापुढे डायरेक्ट मान छाटणार आम्ही, आधी त्या मांत्रिकाची आणि मग तुमची. कळलं? लागा का आम्हाला? हो पारकर, मी तुमचा मेलच चेक करत होते. मी माझ्या मॅनेजरशी बोलते आणि तुम्हाला कोटेशन पाठवते. ओके, थँक्यू. अपशकून झालं. आदिशक्ती. गुरुजी बोला, काय म्हणताय? मला महत्वाचं तुमच्याशी बोलायचं होतं. बोला ना. आता मी जे काही सांगेल ते नीट ऐका. तुमच्या घरातल्या एका वयस्कर व्यक्तीचा जीव धोक्यात आहे. काय? काल रात्री स्वप्नात मला देवीनं दृष्टांत दिला. तिच्या म्हणण्यानुसार तुमच्या घरातल्या एका वयस्कर व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. तू त्या वयस्कर व्यक्तीवर आलेलं संकट टाळावंस म्हणून कदाचित आधीच देवीनं इशारा दिला असावा. पण आमच्या घरातले वयस्कर व्यक्ती कोण? म्हणजे माझ्या सासूबाई, दगडू मामा, की नक्की कोणाबद्दल दृष्टांत दिलाय? सांगतो. माझ्या सासूबाई आहेत का? नाही. मामे सासरे? नाही. कमलाई? हो. कमला म्हणून कोणी आहे, तिचा जीव धोक्यात आहे. गुरुजी असं नको व्हायला. म्हणूनच आता मी काय सांगतोय ते नीट ऐक. तुझ्या आई समान कमलाबाईचा जीव जर तुला वाचवायचा असेल तर उद्या दिवस उजाडायच्या आत त्यांना घराच्या बाहेर काढ.
काय? त्या बाईचा जीव वाचवायचा असेल तर हाच एक उपाय आहे. देवीनं सांगितल्याप्रमाणे मृत्यू अटळ आहे. तो कसा होईल, कुणामुळे होईल, काहीच कळणार नाही. साधी जखमही शरीरावर दिसणार नाही. हा मृत्यू जरी विधिलिखित असला तरी त्यावर मात करता येऊ शकते. आणि त्यासाठी त्या बाईनं तुमचं घर कायमचं सोडणं गरजेचं आहे. पण गुरुजी, माझ्यावर विश्वास नाही? नाही, विश्वास आहे तुमच्यावर. मग पण तुम्ही जो उपाय करायला सांगतायत ते करण्याचं धाडस नाहीये माझ्याकडे. कमलाईला या घरातून बाहेर काढण्याचा विचार मी या उभ्या जन्मात करू शकत नाही. ही वेळ भावनिक विचार करण्याची नाही, निर्णय घेण्याची आहे. अघटित काही घडण्याआधी काळजी घेतलेली बरी. त्यात देवीनं स्वतःहून माझ्या स्वप्नात येऊन सांगितलंय म्हणजे. ठीक आहे, माझ्या कमलाईचे प्राण वाचणार असतील तर मी सांगेन तिला या घरातनं बाहेर जायला. उत्तम, काळजी घ्या. ऐक ना, मला कधीच वाटलं नव्हतं माझ्या आयुष्यात असा एक दिवस येईल ज्या दिवशी मला कमलाईला घराबाहेर जायला सांगावं लागेल. दुसरा कुठलाच पर्याय नाही आहे का? आता तूच सांगितलंयस म्हटल्यावर मनात नसतानाही हा कठोर निर्णय मला घ्यावा लागेल. आणि हा कठोर निर्णय घेताना तुला माहितीये मला किती त्रास होणार आहे. कसं काय मी कमलाईला या घरातनं बाहेर काढू? आणि हा निर्णय मला. काय झालं? कसला निर्णय? हॅलो, हा 1 मिनिट. झालं का काम? हो, झालं. तू सांगितल्याप्रमाणे मी मैत्रीला सांगितलंय कमलाला घराबाहेर काढ म्हणून. विश्वास बसलाय? विश्वास बसलाय. आता पुन्हा कानाचे पडदे साफ करून ऐक. मैत्री समोर तोंड उघडलंस तर वात्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. लक्षात आहे ना? माझ्या मस्तकावर महाकालीचा हात आहे. नायनाट करून टाकेन. तू जे वागतोयस ते बरोबर नाही. असुरी शक्तींचा माज फार काळ नाही टिकत. तुझ्या मस्तकावर जर महाकालीचा हात असेल तर मैत्रीच्या मस्तकावर आदिशक्तीचा हात आहे, लक्षात ठेव. वेळ आल्यावर दृष्टांचा संहार आदिशक्ती बरोबर करते. हे चूप. तंत्रम मंत्रम कडकडम. तुझ्या आदिशक्तीचा महिमा माझ्या समोर गाऊ नकोस. तिचा प्रतिकार कसा करायचा ते मी बघून घेईन. तू तुझी काळजी कर. चल, ठेव फोन. फोन ठेव. आता कमलाचा नवा पत्ता घराच्या बाहेर. देवी आदिशक्ती, माफ कर मला. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी मैत्रीसोबत खोटं बोललो. पण तू सगळं पाहतेस. मैत्रीच्या जीवावर उठलेल्या त्या मांत्रिकाला आणि दुष्ट शक्तीला वेळीच धडा शिकव.
काय करू? उभं आयुष्य ज्या बाईने या घरासाठी, घरातल्या माणसांसाठी वेचलंय, तिला कसं सांगू घराबाहेर जा म्हणून? काय झालं? कसला विचार करतेस? सांग ना, काय झालं? कोणत्या टेन्शन मध्येस का? मंदिरातल्या गुरुजींचा फोन आला होता. त्या फोनवर त्यांनी मला सांगितलं, मला देवीने दृष्टांत दिला, तुमच्या घरातल्या एका वयस्कर व्यक्तीचा मृत्यू होण्याची शक्यता आहे. तुझ्या आई समान कमलाबाईचा जीव जर तुला वाचवायचा असेल तर उद्या दिवस उजाडायच्या आत त्यांना घराच्या बाहेर काढ. काय सांगू कमलाईला? कुठलं कारण देऊ की ती हे घर सोडून निघून जाईल? आता मी तिला बॅग तर भरायला सांगितले, पण कारण काय सांगू? तेच कारण सांग जे तुला गुरुजींनी सांगितलंय. तू जे काम करतेस ते चुकीचं नाही. कमलाची जर या घरातनं गेली तर तिचा जीव वाचणार असेल तर तिला जाऊ दे. आणि देवीनेच सांगितलंय तर तिचं ऐकलं पाहिजे ना. मला पटतंय तुझं, पण हा निर्णय घेताना काळीच पिळवटून निघतंय माझं.